आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला आता संधी द्या मग आम्ही कामं करतो, मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? कारण इथं कसं धनशक्ती विरुद्ध आपली जनशक्ती जोरात काम चालू आहे. तर एक सिडकोचा कर लोकांनी भरायचा कुठला? पण त्यांना बी आम्ही धावणार आहे. आम्ही कोण आहे? आम्ही 400 किलोमीटर आलोय म्हणजे काय असंच आलेलो नाही. आमची तिसरी पिढी इथं येते, पण आम्हाला अजून सत्तेत वाटा मिळालेला नाही. नॅशनल हायवे एका दिवसात 52 किलोमीटरचा रोड होतो आणि इकडे 2 किलोमीटरच्या रोडसाठी 2 वर्ष लागतात. तर राष्ट्रीय समाज पक्षाचं इथं खातं ओपन होणार आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काय काम करू शकतो ते तुम्ही बघा फक्त. नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, पनवेल महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकीच आपण कळंबोली या भागामध्ये आहोत आणि या भागामध्ये काजलताई आनंदा माने या प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करतायत आणि ही उमेदवारी सर्व जनतेमधून आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मानदेशातून आलेले अनेक जे लोक आहेत या ठिकाणी स्थायिक झाले. अनेक मतदार जे आहेत ते मानदेशातले या ठिकाणी आहेत आणि काजलताई आनंदा माने यांनी या ठिकाणी वास्तव्यास येऊन अनेक वर्षापासून समाजसेवा केली. इथलं राजकारण समजून घेतलं, इथलं विश्वास निर्माण केला, इथल्या जनतेची सेवा केली आणि आता त्या नगरसेवक होणार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बोलूया. काय सांगाल, आता राष्ट्रीय समाज पक्ष पनवेल महानगरपालिकेत एंट्री करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा 100% पनवेल महानगरपालिकेत ह्यावेळेस एंट्री करणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा काजलताई आनंदा माने हा नगरसेवक 100% जाणार आहे आणि ही जनतेतून उत्साह आहे. जनता उत्स्फूर्त झालेली आहे. आम्ही गेले 10 दिवस प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना चौकातून माणसं म्हणतात की काजलताई ह्यावेळेस काही झालं तर आपली सर्वांची काजलताई, आपला माने सरकार आहेत, आनंदा माने सरकार आपलं आहे. त्यामुळे 100% सगळी लोक म्हणतायत की आम्ही नाही म्हणत, हे कार्यकर्ते नाहीत म्हणत, रासपचे कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जनता सर्व म्हणते. जनतेचा उत्साह उत्स्फूर्त आहे. चौकातून बोलतायत की काजलताई यावेळेस नगरसेवक होणार आहेत आणि सर्व ही एकट्या काजलताई असतील किंवा माने सरकार नाही तर ही सर्व जनतेनं, सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे समोर कोणी असू द्या, आम्हाला फरक काहीच पडत नाही. 100% काजलताई ह्या विजयी होणार आहेत. नक्कीच या निवडणुकीत आता राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते अनेक सक्रिय झालेत, आक्रमक झालेत. हे आता जी निवडणूक आहे आणि या अगोदरचे आतापर्यंत म्हणजे मानदेशातील लोक इथे येऊन राहिले आणि इथं लढायला लागले, इथं पोटा पाण्यासाठी आले आणि लढायला लागले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते. आम्हाला जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 20 वर्ष आम्ही काम करत आहोत. जानकर साहेबांचा पहिल्यापासून मूलमंत्र आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आता आमचं गाव हेच झालेलं आहे. ही सगळी मानदेशातली लोक इथं स्थायिक झालेली आहेत. आज मानदेशाचं मतदान बघितलं तर किंवा इथल्या बाहेरच्या लोकांचं मतदान बघितलं तर 20,000 इथलं मतदान आहे. 20,000 मतदान असणारा माणूस नगरसेवक झाला पाहिजे का 2,000 मतदान असणारा माणूस नगरसेवक झाला पाहिजे, हे जनतेनं ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवलंय. लोक म्हणतायत आमची जेवढी संख्या आहे तेवढं आम्हाला त्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला वाटा भेटला पाहिजे, हिस्सा आम्हाला भेटला पाहिजे. त्यामुळं ही लोकांची भावना ही अत्यंत उत्स्फूर्त आहे आणि 100% काजलताई ह्या उमेदवार होणार आहेत. इथले प्रश्न असतील, माने सरकार गेले 10 वर्ष झालं इथल्या युवकांसोबत जोडला गेलेला आहे, खेळाडूंसोबत जोडले गेलेले आहेत. इथले सामाजिक उपक्रम असतील, महिलांसाठीचे पैठणीचा खेळ असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवत आहेत आणि सर्व आतापर्यंतचा विषय आणि आत्ताचा उमेदवार हा जनतेच्या मनातला उमेदवार आहे. त्यामुळं एवढा रासपच्या कार्यकर्त्यांनी पण जोर का लावलेला आहे, तर हा जनतेच्या मनातला उमेदवार आहे. सर्वांना वाटतंय की ह्यावेळेस 100% चान्स आहे, ह्यावेळेस आपलं खातं खोलणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा यावेळेस पनवेल महानगरपालिकेत 100% जाणार आहे. काय भावना आहेत? किती वर्षापासून तुम्ही इकडे? मी तर लय दिवसापासून आहे. आता गावाला असतोय, आता आलोय ते. बर. आता पहिल्यांदाच राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार पनवेल महानगरपालिकेत जाणार आहे. यावेळी धडा करून उभा राहिलाय ते. हा. पहिल्यांदा लोक इथली घाबरते जरा लोकांची. आता सून माझी उभा आहे. बर. हं. सगळ्यांनी लोकांनी पुरुषांनी सगळ्यांनी दिलं म्हणून धडा केला यावेळी. कारण घाटावरची लोक इथलं जरा पहिली घाबरायची, त्यांच्या समोर कशाला जायचं म्हणून. आता बिनधास्त उभा राहिली ती. कारण लोक सगळी उठली. लोक आपले हा, आपली लोक सगळी उठली, जागी झाली. आता लोकांनी वाटतंय लोकांच्या ह्याच्यात तिथंच राहायचं. कोण उमेदवार दिला लोकांनी सगळ्यांनी. तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमचे प्रश्न आहेत, ते अगोदरच्या नगरसेवकांनी सोडवले नाहीत. नाही सोडवले. ज्या पद्धतीने त्यांना सोडवायला पाहिजे त्या पद्धतीने सोडवले नाहीत. जे लोकांचे प्रश्न होते, कोण जर विचारले तुम्ही काय मला फुकट मतं दिलेत का, ह्या अशा परत विचारणा केल्या जातात.
काय सांगताल, काय भावना आहेत? लोक लोक नाराज आहेत. या पाठीमागचे जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर नाराज आहेत आणि कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. त्यामुळं एक नवा चेहरा, नवी उमेद होऊन आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या काजलताईला या सामान्य लोकांच्या गरजा आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्ये 100% पाठवणार आणि आमची कामं होतील अशी आमच्या आशा बाळगतो. अजून या, काय सांगताल, कशी रणनीती आहे, कसा प्रचार सुरू आहे? पनवेल महानगरपालिकेमध्ये 2026च्या ह्याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा एकदम जोरदारपणे तयारीत उतरलेला आहे आणि ह्या वेळेला राष्ट्रीय समाज पक्षाचं पनवेल नगरपालिकेमध्ये चांगल्या मताधिक्यानं खातं उघडणार आहे आणि जनतेतून एवढा प्रतिसाद आहे की लोकांची मागणीच आहे की आणि काजलताई माने हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे मिस्टर माने सरकार हे लोकांच्या मध्ये 24 तास काम करणारा कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत. आरोग्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईट वेळेवर येत जात नाही आहे. त्यामुळं इथं लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं ॲक्च्युली. त्यासाठी काजलताई माने हे नेतृत्व खूप छान आहे, लोकांच्या आवडीचं आहे. त्यामुळे ह्या वेळेला काजलताई पनवेल महानगरपालिकेमध्ये निश्चित जाणार आहे. विरोधकांनी पण चंग बांधलाय, तुमचं कसं आव्हान आहे? विरोधकांना चंग बांधण्यापेक्षा गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, विरोधकांना सांगतो. किंवा त्याच्यात दुसरे विरोधक आहेत, त्यांनी सुद्धा कित्येक काळ इथे सत्ता भोगलेली आहे. मग सत्ता भोगलेली असताना अजून प्रश्न असेच का राहिलेले आहेत? प्रश्न सुटायला पाहिजे होते ना. आज जर विचार केला तर इथली लोक, इथले कर आहेत जे महानगर डबल कर, एक महानगरपालिकेचा कर, एक सिडकोचा कर, लोकांनी भरायचा कुठला? सर्वसामान्य घरातील लोक आहेत, माथाडी कामगार आहेत, तिथले ड्रायव्हर आहेत, ट्रान्सपोर्टर आहेत, ही सामान्य घरातली लोक आलेले आहेत, जगण्यासाठी आलेले आहेत आणि ह्यांच्यावर दुप्पट कर आहे. किंवा इथल्या रस्त्यांचा विषय असेल, कोण बोलायला तयार नाही. 2 वर्ष झालं रस्त्याची कामं चालू आहेत. एक रोड नॅशनल हायवे एका दिवसात 52 किलोमीटरचा रोड होतो आणि इकडे 2 किलोमीटरच्या रोडसाठी 2 वर्ष लागतात. म्हणजे ही चिंतेची गोष्ट आहे. ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. आज बघत असाल तुम्ही, इथं प्रचार करायला सुद्धा जागा भेटत नाही, एवढी समस्या ट्रॅफिकची आहे. ह्याच्यावरती काय करतायत? म्हणजे कित्येक प्रश्न आहेत. प्रश्न आजही जसेच्या तसे राहिलेले आहेत. प्रश्नांवर ह्यांचं हे नाही. आणि हे जर म्हणत असतील की आम्हाला आता संधी द्या, मग आम्ही कामं करतो, मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? आतापर्यंत आमचा सवाल आहे ना, आतापर्यंत तुम्ही काय केलं? तर ह्या फक्त भूलथापा आहेत. निवडणुकीपर्यंत 15 दिवस मायाकाच्या मंदिरात यायचं, पाया पडायचं. इतर वेळेस मायाकाचं मंदिर यांना 5 वर्ष दिसत नाही का? दिसलं पाहिजे ना. म्हणजे लोकांनी आता हे लोक उत्स्फूर्त झाले, लोकांना सगळं कळतंय की बाबा कोण कशासाठी करतंय, कोण कशासाठी करतंय. माने सरकार हे लोकांमध्ये काम करणारं नेतृत्व आहे. माने सरकारने 24 तास लोकांसाठी सेवा दिली. लोकांच्या समोरून फोन येतात. माने सरकारला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येत नाही, समोरून फोन येतात, आम्हाला भेटायचंय, तुम्हाला मदत करायची, तुम्ही आम्हाला 5 मिनिटं वेळ द्या, तुम्ही आम्हाला 10 मिनिटं वेळ द्या. ही लोकांची भावना झालेली आहे. त्यामुळे आता कोणीही काय केलं तर माने सरकार फिक्स आहेत, ह्याच्याबद्दल काय दुमतच नाही. इथले जे मतदार आहेत, ज्या मतदारांपर्यंत तुम्ही पोहोचताय, ते मतदार कोणकोणता व्यवसाय करतात, काय करतात, त्यांचा प्रतिसाद कसा आहे? इथला सर्वसामान्य लोक आहेत, मानदेशातली बऱ्यापैकी लोक आहेत आणि बाकीची सर्व जे पश्चिम महाराष्ट्रातले असतील किंवा विदर्भ मराठवाड्यातली जी लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत. इथं बघत असताल की आशिया खंडातलं सर्वात मोठं स्टील मार्केट हे आहे. या स्टील मार्केटमध्ये काम करणारे माथाडी कामगार आपला आहे. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करणारा किंवा जेनपीटी सारख्या ठिकाणी माथाडी कामगार करणारा आपला माणूस आहे. ट्रान्सपोर्टेशन मधला साधा आपला माणूस आहे. किंवा BST ड्रायव्हर असतील किंवा बाकीचे, हे म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्वसामान्य लोकांना कोणीही वाली नाही. इथं लोकांना वाली राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष यावेळेस 100% सर्वांचे प्रश्न घेऊन त्यांच्या म्हणजे आमची सत्ता तर नसणार आहे. आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा एक नगरसेवक असणार आहे, तो विरोधात असणार आहे 100%. पण तो आम्ही समोर सत्ताधाऱ्यांना घाम पडणार, त्यांना प्रश्न विचारून, त्यांना जाब विचारून सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जनता ह्यावेळेस आम्हाला 100% साथ देते. रासपचा कार्यकर्ता आक्रमक पाहायला मिळाला या अगोदर. तो रस्त्यावरती उतरतो, भांडतो आणि विकासाच्या दृष्टीने तो प्रयत्न करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो भांडत असतो. कसं आहे माहित आहे का, रासपचा कार्यकर्ता असू दे किंवा सर्वसामान्य लोक असू द्या, ह्यांच्यापर्यंत
ह्यांना अजून ही प्रक्रियाच माहित नव्हती काय आहे ती. हे गावकुसाच्या बाहेरचं जसं आपण म्हणतो तसे हे बाहेरची लोक होती. हळूहळू ह्यांना प्रक्रिया कळायला लागलेल्या आहेत. आपला अधिकार काय आहे, आपला हक्क काय आहे, तिथं त्या सभागृहात गेल्यावर आपल्याला काय मिळतं. मग आजपर्यंत आमची लढाई रस्त्यावरची होती. आम्ही लढत होतो, आम्ही आंदोलन करत होतो, आम्ही घोषणा करत होतो की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. परंतु घोषणा करून काय होत नाही, तर आपला माणूस त्या सभागृहात गेला पाहिजे. आणि आमचा तो प्रयत्न आता इथून पुढचा रासपचा प्रयत्न चालू आहे. आपण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बघत असाल, प्रत्येक सभागृहात आपला माणूस गेला पाहिजे. आपल्या हक्काचा ज्यावेळेस माणूस जाणार त्यावेळेस आपले प्रश्न 100% सोडवले जाणार आहेत. आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि सगळ्यांच्या आशीर्वादानं सर्वांचा हक्काचा माणूस यावेळेस पनवेल महानगरपालिकेत जातोय. अजून काय सांगताल, अजून तरुण जास्त संख्येने उतरले त्या निवडणुकीच्या रिंगणात? जोरदार सर्व युवक वर्ग आमच्याच बाजून आहे आणि युवा वर्गाने ही निवडणूक हातात घेतली आहे. काजलताई यांना जोरदार प्रतिसाद आहे आणि 100% ते विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे. निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे, त्यामुळं कोणी म्हणायचं नाही की आम्हीच येणार. कारण इथं कसं धनशक्ती विरुद्ध आपली जनशक्ती जोरात काम चालू आहे. त्यामुळं विरोधक हे भरपूर प्रयत्न करणार आहेत, पण त्यांना बी आम्ही धावणार आहे. आम्ही कोण आहे? आम्ही 400 किलोमीटर आलोय म्हणजे काय असंच आलेलो नाही. आमची तिसरी पिढी इथं येते, पण आम्हाला अजून सत्तेत वाटा मिळालेला नाही. त्यामुळं आम्ही बी दाखवून देऊ की आम्ही कोण आहे आणि काय करू शकतो. आम्हाला प्रत्येक वेळी डावलण्यात येते, आमची कुठली कामं करण्यात येत नाहीत, पण त्यांना बी आम्ही सांगू की आम्ही कोण आहे आणि काय करतोय ते. निश्चितपणे तुम्हाला बदल बघायला मिळेल आणि 100% बदल हा होणार आहे. काजलताईच्या रूपानं आमचं राष्ट्रीय समाज पक्षाचं इथं खातं ओपन होणार आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काय काम करू शकतो ते तुम्ही बघा फक्त. धन्यवाद. घेऊन म्हणा मी 8 दिवस थांबलोय. बघू शकता तुम्ही यांच्या हातावरती राष्ट्रीय समाज पक्षाचा, तुम्ही नाव कोरलंय ते राष्ट्रीय समाज पक्षाचं. राष्ट्रीय समाज पक्षाचं हे माझं प्रेम आहे. ह्या महानगरपालिकेमध्ये आपला माणूस हक्काचा माणूस पाहिजे, तर आपण कुठे तर हे करू शकतो. काय सांगताल, आता तुम्ही पहिल्यापासून इथे राहिला, इथले प्रश्न समस्या जवळनं बघितलं, काय काय रिक्षा चालक भरपूर आहे तिकडे. ह्या कंबोईच्या ह्याच्यामध्ये बरीच मी बघितले. पाण्याचा असू द्या, परत ना वाहतूक असू द्या, कुठली सुविधा नाही. अजून कोण बोलतोय? कामावर गेलो नाही आणि माझी परिस्थिती अशी नाही बाबा कामावर गेलो तर माझं घर चालू शकतं. तरी देखील मी इथं का थांबले, का तर एक काजलताई माने सरकार हे निवडून आल्या पाहिजे. काय सांगताल? आता असं सांगायचं म्हणलं तर शिक्षणाचा सगळ्यात मोठा येतो विषय. आज माथाडी कामगाराची पोरं 50-50, 60-60 हजार फी भरू शकत नाही. यांची महिन्याला फी म्हणलं तरी 20-20 हजार फी आहे महिन्याला. आज 10-15 हजार वाला माणूस घर खर्च भागवणार का शाळेची फी भरणार? हा शिक्षणाचा बी मोठा विषय आहे. त्यामुळं आम्हाला रासपच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेत खातं उघडून पहिलं शिक्षणावरती, नंतर आपल्या सोयी सुविधा, अन्न वस्त्र निवारा ह्याच्यावरती आनंद माने सरकार काम करणार आहेत. त्यामुळं हा सगळ्यात मोठा शिक्षणाचा इश्यू असल्यामुळं जानकर साहेबांचं एकच ध्येय आहे, शिक्षण. एक पोरगा शिकला पाहिजे, एक पोरगा राजकारणात आला पाहिजे, एक पोरगा अधिकारी झाला पाहिजे. शिक्षण झाल्याशिवाय तर अधिकारी होऊ शकत नाही. दुसरा पोरगा बिझनेसमध्ये पाहिजे. बिझनेस असेल त्याला 10-20 हजाराची नोकरी करणारा माणूस बिझनेस करू शकत नाही आणि बिझनेस करणारा माणूस नोकरीकडे लक्ष देत नाही. त्यामुळं हा सगळ्यात मोठा शिक्षणाचा प्रश्न आहे आणि तो शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. रिक्षा चिन्ह आहे, आता काय सांगताल तुम्ही? रिक्षा चिन्हाचा पट्ट्या गळ्यात टाकून प्रचार करताय. रिक्षा ही 100% निवडून येणार म्हणून पट्टा गाळ्यात टाकलाय. हा, रिक्षा ही पनवेल महानगरपालिकेत एंट्री करणार 100% करणार. एवढा विश्वास का वाटतोय तेवढा जनतेचा प्रतिसादच आहे. 100% करणार. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या जे महापालिकेतले होते नगरसेवक यांनी काय कराबद्दल काही केलं नाही. एका माथाडी कामगार वगैरे जे सर्वसामान्य लोक आहेत यांना कर एवढा आलाय, कोणाला लाख रुपये आलाय, कोणाला 50,000 आलाय, कोणाला 2,500 आलाय. लोकांचे अजूनही कर थकीतच आहेत. माफ करणार काही केलं नाही. यांनी फक्त पॅनल्टी माफ केली पण कर माफ केलेला नाही. परत रस्त्याची समस्या आहे, सारखं ट्रॉफिक लागलेलं असतंय. पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, पाणी येत नाही 2-2 दिवस. कधी आलं तर थोडं येतं परत बंद होतं आणि आलं तरी गडूळ येतं. पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत या कळंबोलीमध्ये, कामोठ्यामध्ये खूप पाण्याचे प्रश्न अवघड आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पावसाळ्यात पण पाणी तुंबलेलं असतं इथं. हा गुडघाभर पाणी राष्ट्रीय असतं. समाज पक्षाचे कोषाध्यक्ष या वेळेला 24 तास काजलताई मानेच्या प्रचारासाठी इथं उपलब्ध आहेत. तिथली जनता उपलब्ध आहे, कार्यकर्ते उत्साहित आहेत. अजून मोठे नेते अजून या प्रचारासाठी दौऱ्यासाठी येणार आहेत आणि लोकांचा प्रतिसाद बघून असं वाटतंय की 100% सीट काजलताई मानेची बसणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला घवघवीत असे यश येणार आहे. कार्यकर्ते अगदी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. त्यामुळे काजलताई मानेंचं खरंच सामाजिक काम खूप आहे आणि त्यांचे शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि महिलावरती काम करण्याची खूप त्यांची धडपड आहे एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून. त्यामुळे काजलताई मानेसारखी या सभागृहात नगरसेविका म्हणून जाणं हे कळंबोली शहराच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचं आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी, स्थानिक पक्षांनी, घटक पक्षांनी तुम्हाला सपोर्ट दिलाय. इथल्या स्थानिक पक्षांनी आम्हाला जरी डावललं असलं, आम्हाला जरी खेळवलं असलं प्रत्येक वेळेस, तरी त्यांचे कार्यकर्ते आहेत ते आमच्या मागे आहेत. म्हणजे स्थानिक नेता कुठे असू द्या, सगळा जनता खालचे त्यांचे कार्यकर्ते, जनता तर आमच्या सोबत आहेच, पण त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यामुळं त्यांना कळणार आहे की रासपला डावललंय, दोघांनी डावललंय. आम्हाला जानकर साहेब नेहमी सांगतात भाजपनं पण फसवलंय आणि आम्हाला ह्यावेळेस शेकापनं पण फसवलंय. पण शेकापला पण ह्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. एवढं राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे त्यांना दिसेल की कसा कार्यकर्ता आहे. तुम्ही बघू शकता राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे की काजलताई आनंदा माने या नगरसेवक होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेत राष्ट्रीय समाज पक्षाचा नगरसेवक पाठवण्यासाठी खाते खोलण्यासाठी यांनी चंग बांधलेला आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन या ठिकाणी घडणाऱ्या घडामोडी ग्राउंड रिपोर्ट तुमच्या समोर आणतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.